सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण तृतीय अध्यायातील 4थ्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात, मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही, तसेच प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर साक्षात्कार रूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही। या ठिकाणी मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होऊ शकत नाही। जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी काहीच कर्म करणार नाही किंवा मला काहीच कर्म करायची आवश्यकता नाही, मी निष्कर्म राहणार आहे, म्हणजे जेणेकरून मला कर्माचं जे बंधन आहे ते बंधन मला प्राप्त होणार नाही, परंतु असं घडत नाही। का? कारण या जगामध्ये जोही जन्माला येतो तो प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती ही कर्माधीन आहे। त्याचा श्वास घेणं ही सुद्धा एक कर्म आहे। तो त्याला जेवण करणं, चालणं, फिरणं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं कर्म आहे। अरे तुम्ही चालायला जरी लागले तरी तुमच्या पायाखालून जर एखादी मुंगी मेली तरी सुद्धा ते कर्म घडतं। मग एवढं कर्म सूक्ष्म आहे। म्हणून जर कोणी जर असं म्हणत असेल की मी निष्कर्मतेला प्राप्त होईल, म्हणजे काहीच करणार नाही किंवा कर्मच करणार नाही, तर हे या जगामध्ये शक्य नाही। तसेच कर्माच्या त्यागाने परमेश्वर साक्षात्कार रूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही। जर एखादा म्हणला की कर्माचा त्याग करायचा आणि त्याच्याद्वारे मी परमेश्वराची प्राप्ती करून घेईल, परंतु त्याच्याद्वारे त्याला परमेश्वराची प्राप्ती कदापि होणं शक्य नाही। वास्तविक जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हटले होते की एखादा काही न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा एखादा चोरी करणारा व्यक्ती श्रेष्ठ आहे। एखादा काही न करणारा, जो केवळ आळसात पडून बसलेला आहे, जो केवळ आळशी आहे, निष्क्रिय आहे, अशा निष्क्रिय व्यक्तीपेक्षा एखादा चोरी करणारा तो श्रेष्ठ आहे की तो काहीतरी करतोय ज्ञान। म्हणजे याचा अर्थ स्वामीजींना हे सांगायचं आहे की कर्माचा त्याग करू शकत नाही तुम्ही। कर्म तर तुम्हाला करावंच लागल आहे, परंतु त्या कर्मामध्ये, कारण कर्म जे आहे एक चित्तशुद्धीचं साधन आहे, त्या कर्माच्या द्वारे तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता। पण निष्कर्म होऊन तुम्ही भगवंताची प्राप्ती जर करण्याचा प्रयत्न करत असाल, की तुम्ही जर असा विचार करत असाल की मी काहीच कर्म करणार नाही, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती सुद्धा त्यातून किंवा परब्रह्माचा साक्षात्कार सुद्धा, परमेश्वराचा साक्षात्कार सुद्धा त्यातून घडणार नाही, त्यातून होणार नाही। आणि म्हणून हे जे काही कर्म आहे, या कर्माच्याच द्वारे माणसाची काय होते, चित्तशुद्धी होते। आणि चित्तशुद्धीची पात्रता लाभून मग नंतर आत्मबोध होतो। सुरुवातीला निष्काम कर्मयोग का सांगितलं आहे की त्या निष्काम कर्माच्या द्वारे अंतकरणाची शुद्धता होते, अंतकरणाची चित्तशुद्धी होते। आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मग अशी अवस्था येते की ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होतो। आणि ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर जसं माऊलीच्या शब्दात, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होनी उठी कवनैक जो, ज्याप्रमाणे एखादा शब्द
कानावर पडावा आणि लगेच त्याला आत्मबोध व्हावा. असा जो अधिकारी व्यक्ती आहे, तो अधिकारी व्यक्ती कशाने तयार होतो, तर निष्काम कर्मयोगाने तयार होतो. त्याला अनेक गोष्टी, अनेक ग्रंथ चालण्याची आवश्यकता नाही, अनेक भारुड वाचत बसण्याची आवश्यकता नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याने एकदाच एकच ओवी श्रवण केली तरीही त्याला ज्ञान होऊ शकते. काय, एक शब्द जरी त्यांनी ऐकला की तत्वमसी, ते तू आहेस, किंवा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अशा पद्धतीने जरी त्याने त्याच्या कानावर शब्द पडला तरीही सुद्धा त्याला आत्मज्ञान होऊ शकतं. पण हे कशाच्याद्वारे, अधिकाराच्या द्वारे. तो उत्तम श्रेष्ठ अधिकारी आहे. मध्यम अधिकारी असेल तर त्याला पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं, पुन्हा पुन्हा ग्रंथाचं वाचन करावं लागतं, पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागतं, नंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती होती. कनिष्ठ अधिकाऱ्याला खूप प्रयत्न करावा लागतो. पण सांगायचं तात्पर्य, हे जे काही अधिकार प्राप्त होतो, हा अधिकार हा कर्माने प्राप्त होतो, निष्काम कर्माच्या द्वारे. मग कुठल्याही आश्रमामध्ये गेले की सर्वप्रथम तुम्हाला त्या आश्रमामध्ये सेवा दिली जाते, सेवेची जबाबदारी दिली जाते की तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला हे करावं लागेल, ही जबाबदारी तुम्हाला सांभाळावी लागेल, हे तुम्हाला काम करावं लागेल. आणि मग ती जबाबदारी, ती सेवा आपण करत असतो. म्हणजे प्रत्येकजण करतो त्याच्या पद्धतीने जी जबाबदारी दिली ती. आणि ती जी सेवा आहे, ती सेवा कुठल्याही प्रकारचे सकामतेनं न करता निष्काम भावाने ती केली तर मग अधिकार प्राप्त होतो. आणि मग सद्गुरू त्याला काय करतात तर आत्मबोध करून देतात. म्हणून अनेक ठिकाणी माऊली पुढे ज्ञानेश्वरीच्या मध्ये येणारच आहे की अनेक ठिकाणी सेवेच्या संबंधानं माऊलीने वर्णन केलं आहे की सेवा किती श्रेष्ठ आहे आणि सेवेच्या द्वारे आपण कशा पद्धतीने काय करू शकतो, तर भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणून अशा पद्धतीने जर आपण निष्काम व्हायचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला आत्मप्राप्ती होऊ शकते, आत्मबोध होऊ शकतो. परंतु तुमचा भाव तसा झाला पाहिजे. कर्म तुम्हाला करावंच लागणार, कर्मातून सुटकारा तुमची होणार नाही. फक्त कर्म करताना ज्याप्रमाणे यंत्री बोध आहे किंवा कर्ती बोध आहे की मी कोण आहे, तर यंत्र आहे आणि चालवणारी यंत्री म्हणजे माझा परमेश्वर आहे. मी कोण आहे, तर जड रथ आहे आणि चालवणारा रथी म्हणजे माझा भगवंत आहे. अशा पद्धतीचा बोध तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर समजायचं की तुम्ही आता निष्काम कर्माच्या द्वारे भगवत प्राप्तीकडे तुम्ही काय केली आहे, वाटचाल सुरू केली आहे. तर अशा पद्धतीने माऊली त्या संबंधाने काय वर्णन करतात ते पाहू. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. कर्माचा आरंभ केल्याशिवाय योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही. अरे, कर्माचा आरंभ केला नाही आणि तुम्ही डायरेक्ट योग्य असं कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्की होता येणार नाही. अरे, सर्वप्रथम तुम्हाला कर्म करावंच लागेल. कर्माच्या द्वारे मग तुमची अंतःकरणाची जी काही स्थिती आहे ती स्थिती बदलेल. निष्काम कर्मयोगाने तुम्हाला अधिकार प्राप्त होईल, अधिकार प्राप्त आत्मबोध होईल आणि आत्मबोध झाल्यानंतर मग तुम्ही निष्कर्म होसाल. मग तुम्हाला कर्म केलं काय आणि कर्म झालं काय, तुम्हाला त्याचं काही बंधन प्राप्त होणार नाही. केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, परंतु सुरुवातीला कर्म करावंच लागेल. अरे, सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही सून होणार नाही तोपर्यंत तुम्ही सून होणार नाही तोपर्यंत सासू सुद्धा होऊ शकणार नाही. जर तुम्हाला कोणाची सासू व्हायचं असेल तर सर्वप्रथम सून व्हावं लागेल आणि सून झाल्यानंतर मग तुम्हाला मुलं बाळ होतील. मुलं बाळ झाल्यानंतर मग त्या मुलाबाळाचे लग्न होतील आणि मुलाबाळाचं लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला सासूत्व प्राप्त होईल. तसं कोणाचं तरी शिष्य झाल्याशिवाय तुम्हाला गुरुपण सुद्धा प्राप्त होणार नाही. डायरेक्ट जर तुम्ही म्हटलं की मला गुरु व्हायचं आणि कोणाचं शिष्य व्हायचं नाही तर हे शक्य नाही. सर्वप्रथम गुरु व्हावं, शिष्य व्हावं लागेल.
शिष्य होऊन गुरुची सेवा करावी लागेल आणि सेवा केल्यानंतर मग सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या आशीर्वादाने, त्यांच्याच आशीर्वादाने तुम्हाला काय सद्गुरू आशीर्वाद देतील आणि मग आशीर्वाद देऊन तुम्हाला आपल्या स्वरूपापर्यंत किंवा आपल्या पदापर्यंत आणून पोहोचवतील आणि मग गुरुत्व तुम्हाला प्राप्त होईल, आहे का नाही. ज्या पद्धतीने माऊलीने पुढे म्हटलं आहे, हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले, द्वेत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. जसं दोघांच्या हृदयामध्ये समानता प्राप्त करून देणे किंवा समान होणे हे कोण करू शकतात? सद्गुरू करू शकतात. त्याला आपल्या स्थितीपर्यंत आणून सोडू शकतात. म्हणून असे जे काही सद्गुरू आहे, हे सद्गुरू केव्हा करतात? सर्वप्रथम त्याला तर सेवा करावीच लागेल आणि सेवेच्या द्वारे मग हळूहळू हळूहळू काय होईल तर त्याच्यामध्ये ते परिवर्तन घडेल. तसं कर्म तर सुरुवातीला तुम्हाला करावंच लागेल. एकदम तुम्ही डायरेक्ट निष्कर्म होऊ शकणार नाही. मग कर्म झाल्यानंतर मग तुम्ही निष्कर्माच्या अवस्थेला प्राप्त होसाल. की प्राप्त कर्म सांडीजे, एतुलेनी निष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपण. काय की अर्जुना विहित कर्म टाकून द्यावे आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे, अज्ञानपणाचे आहे. काय विहित कर्म टाकून द्यायचं आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे, अज्ञानपणाचे लक्षण आहे. की जे हातातलं विहित कर्म आहे ते विहित कर्माचा त्याग करायचा आणि लगेच निष्कर्म होऊन काय करायचं तर मी निष्कर्म झालो अशा पद्धतीचा आव आणायचा, तेही शक्य नाही. अरे ज्याचा जो स्वधर्म आहे तो त्याला पालन करावंच लागेल. ज्याला जी जबाबदारी आहे दिली आहे ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. तुमच्याकडे जर एखादी जबाबदारी दिली असेल तर तुम्हाला ती जबाबदारी पार पाडावीच लागेल. तुम्ही जर शिष्य आहे, तुमच्याकडे आश्रम सांभाळायची जबाबदारी आहे तर तुम्हाला तो आश्रम सांभाळावाच लागेल. तुम्ही जर एखादे शिक्षक आहे तर तुम्हाला शिक्षकाचा पेशाप्रमाणे तुम्हाला शिक्षकाचा धर्म सांभाळून तुम्हाला शिक्षक ज्या पद्धतीने वर्तणूक करतो त्या पद्धतीने वर्तणूक करून शिक्षा देण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये असू द्या, तुमचा जो काही स्वधर्म असेल तो स्वधर्म तुम्हाला करावाच लागेल. राजा जनक हे राजा होते, पण त्यांनी राजा असून सुद्धा काय केलं तर राज्य केलं आणि राज्य करून निष्कर्म झाले. तर त्या पद्धतीने कर्माचा आरंभ तर सुरुवातीला करावाच लागणार आहे. आणि जर तुम्ही त्यातून जर निष्कर्म होण्याचा प्रयत्न करत असेल, जे विहित कर्म, आता या ठिकाणी अर्जुनाच्या समोर जे विहित कर्म आहे ते युद्ध करणं आहे. अर्जुनाच्या ठिकाणी विहित कर्म युद्ध करणं आहे, परंतु अर्जुन या ठिकाणी संभ्रमित झालेला आहे की युद्ध करावं की नाही करावं. कारण युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी तिथली जी स्थिती आहे की माझे जे काही सगळे स्वैरे सज्जन किंवा आणखीन जे भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य यांना कसं मारावं, यांना काय कशा पद्धतीने आपण हे करावं, अशा पद्धतीने अर्जुनाच्या मनात जी काही स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे अर्जुन काय करत आहे, त्याच्यातून निष्ठायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे निष्कर्म होण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्म म्हणजे तो देवाला म्हणत आहे, देवा की एवढं सगळं आत्मज्ञानाचा उपदेश तू मला केला, आत्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होत असेल तर मग अशा पद्धतीने या कर्मामध्ये लुटून मला कशाला मोक्षाकडे घेऊन जातो, कशाला मला स्वर्गाकडे घेऊन जातो. मला आत्मज्ञानाने जर मोक्ष प्राप्त होत असेल तर मग कशाला मला तू हे कर्म करायला लावतो. भगवंत तेच म्हणतात, विहित कर्म टाकून निष्कर्म होण्याचा जो प्रयत्न करत आहे ती गोष्ट व्यर्थ आहे. काय आणि अज्ञानपणाचं हे लक्षण आहे. अज्ञानपणाचं हे लक्षण तो अज्ञानपणा आहे की विहित कर्म, हातातलं कर्म टाकून द्यायचं आणि निष्कर्म होण्याचा प्रयत्न करायचा. त्याला निष्कर्म म्हणता येणार नाही, त्याला आळशी म्हणता येईल. की जे कर्म सोडून द्यायचं आणि काहीच करायचं नाही, नुसतं पडून राहायचं, याला काय म्हणता येईल, आळशी. पुन्हा माऊली सांगतात, सांगे पैल ती राह जावे, ऐसे व्यसन का जे तपावे, ते नावे ती त्याजावे घडी केवी. अरे पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडल्या किनाऱ्यावर कसे जावे असे संकट जेव्हा निर्माण होतं तेव्हा नावेचा त्याग करता येईल काय, तूच सांग. अरे पूर्ण भरलेली नदी आहे आणि नदीच्या पलीकडे जायचं आहे, पण नदीच्या पलीकडे जाण्यासाठी काय आहे, एकमेव उपाय म्हणजे नाव आहे ना. तिथे कुठे पूल आहे काय आहे, एकमेव उपाय म्हणजे नाव आहे. आणि अशा या नावेतून पलीकडल्या काठावर जायचं आहे आणि पलीकडल्या किनाऱ्यावर जायचं आहे.
आणि पलीकडल्या किनाऱ्यावर जात असताना किंवा जायचं असताना कसं जावं असं संकट निर्माण झालेलं आहे, आणि तेव्हा मग त्या नावेचा त्याग करणं योग्य होईल का? तूच सांग. तुम्हाला पलीकडल्या काठावर तर जायचंच आहे, पलीकडल्या काठावर तुम्ही तर गेलेच पाहिजेत, पलीकडल्या काठावर तुम्हाला जाणेच आहे. पण मग अशा वेळेस जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही नावेचा त्याग करू, तर नावेचा त्याग करून जमणार आहे का? नाही. तुम्ही जर नावेचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकत किंवा त्या नदीच्या पलीकडल्या काठावर जाऊ शकत नाही. तुम्ही जर नावेमध्ये बसले तरच तुम्ही नदीच्या पलीकडल्या काठावर जाऊ. तसं तुम्ही कर्माचा आधार घेतला तरच तुम्ही त्या कर्माच्या आधाराने सिद्धीपर्यंत किंवा निष्कर्म्यापर्यंत तुम्ही पोचू शकाल, आत्मज्ञानापर्यंत तुम्ही पोचू शकाल. तर तसं तुम्ही पोचू शकणार नाही. जसं नाव असल्याशिवाय नदीच्या पलीकडल्या काठावर किंवा साध्यापर्यंत तुम्हाला पोचता येणार नाही, तसं कर्म जोपर्यंत तुम्ही आरंभ करत नाही, निष्काम कर्माचा आरंभ करत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं आत्मज्ञानापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून निष्काम कर्म किंवा कर्माचा आरंभ भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहे की कर्म करणं किती गरजेचं आहे. पुन्हा उदाहरण देऊन सांगतात माऊली, नातरी तृप्ती इच्छिजे तरी कैसुनी पाकून न कीजे, की सिद्धीही न सेविजे केवी सांगे. अरे, भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरे करू नये, अथवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन का बरे करू नये हे सांग. भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे. अरे, माणसाला जर भूक लागली तर त्यासाठी काय करावं लागतं? भोजन करावं लागतं. कारण अन्नमय कोश आहे. भोजन केल्यानंतर हे शरीर, याच्यामध्ये प्राण टिकून राहील. जर भोजनच केलं नाही तर याच्यामध्ये प्राणसुद्धा टिकणार नाही. म्हणून अन्नमय कोश आहे आणि भूक लागल्यानंतर भोजन करावं लागतं. मग भूक लागल्यानंतर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरं करू नये? अरे, जर भूकच लागली आहे तर मग स्वयंपाक का करू नये? स्वयंपाकाची सगळी सामुग्री उपलब्ध आहे, तरीही तुम्ही जर स्वयंपाक करणार नसाल किंवा अथवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन का बरे करू नये? अरे, नसेल पण तुमच्या घरी एखाद्या वेळेस अन्न तयार आहे, स्वयंपाक झालेला आहे, आणि स्वयंपाक फक्त ग्रहण करायचा किंवा खायचं किंवा भोजन करायचं आहे, पण तरीही जर तुम्ही ते करत नसाल तर तुमची तृप्ती होऊ शकते का? नाही. त्या पद्धतीने या ठिकाणी जी काही आत्मज्ञानाची इच्छा तुमच्या ठिकाणी निर्माण झाली आहे किंवा मोक्षप्राप्तीची इच्छा तुमच्या ठिकाणी निर्माण झाली आहे, मुक्त होण्याची इच्छा निर्माण झाली आहे, तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? तर निष्काम कर्माचं आचरण करावं लागेल, म्हणजे कर्माचा आरंभ करावा लागेल. आणि कर्म आरंभ केल्यानंतर मग त्या कर्माच्याद्वारे तुम्हाला कशाची प्राप्ती होईल? निष्काम कर्माची किंवा निष्कर्मतेची प्राप्ती होईल. आणि निष्कर्मतेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला जो आनंद आहे किंवा जो आत्मबोध आहे तो आत्मबोध तुम्हाला प्राप्त होईल. मग तुमच्या जीवनामध्ये कर्म काही केलं काय आणि नाही केलं काय तरी ते कर्म तुम्हाला बंधन प्राप्त करू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने माऊली सांगतात किंवा कर्माचं काय केलं पाहिजे? तर आचरण केलं. मग यासाठी उदाहरण दिलं की भूक लागलेली असताना, जसं भूक लागलेली असताना ते जर भूक मिटवायची असेल तर त्यासाठी तुम्ही एकतर अन्न तयार करून, स्वयंपाक तयार करून जेवण करा, नाही तर तयार असलेलं अन्न ग्रहण करा. तेव्हाच तुमची भूक काय होईल? शांत होईल. जो निरार्थता नाही तो व्यापारू असे पाहे, मग संतुष्टीच्या ठाई खुंटे सहजे. जोपर्यंत निरीच्छा अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म केले पाहिजे. एकदा का आत्मसंतुष्ट अवस्था प्राप्त झाली की कर्म सहजच थांबेल. जोपर्यंत निरीच्छा अवस्था प्राप्त होत नाही, जोपर्यंत तुमचं जीवन निरीच्छ होत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामधील आशा संपत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा शिल्लक राहत नाही, तोपर्यंत कर्म करावंच लागेल. तुम्हाला आशा ही आहे, तुम्हाला कर्माची, तुम्हाला ह्याच्यापासून हे फळ मिळावं, त्याच्यापासून ते फळ मिळावं, ही अनेक आशा आपल्या अंतःकरणामध्ये साठवलेल्या आहे आणि अनेक इच्छा आपल्या अंतःकरणात साठलेल्या आहे. आणि अशा वेळेस तुम्ही निष्कर्मतेचं जर आचरण करू लागले तर ते शक्य नाही. आता अर्जुन जो आहे, अर्जुन या ठिकाणी योद्धा आहे. अर्जुन योद्धा आहे.
या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी हे युद्ध करणं हा त्यांचा स्वधर्म आहे. मग भगवंत सांगतात की जर खरोखर तुम्हाला निष्कर्म व्हायचं असेल, तुमचं कर्म थांबलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, आत्मसंतुष्ट व्हायचं असेल, तर पहिले निरीच्छ होणं महत्त्वाचं आहे. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा वासना शिल्लक राहिली पाहिजे नाही, तरच गोसावी व्हावी तेने असं म्हणतात. आशा ते समूळ खणुनी काढावी, तरच गोसावी व्हावी तेने. नाहीतर काय होतं, अनेक आशा अंतःकरणामध्ये धरून बसतो आपण की मी हे करील, ते करील, हे करील, याच्यानंतर मी ते करील, आता 4 पैसे आल्यानंतर मी गाडी घेईल, गाडी घेतल्यानंतर मग इकडे कार्यक्रम करेल, तिकडे कार्यक्रम. अशा अनंत आशा जर तुम्ही मनात धरून बसत असाल तर समजायचं की तुम्ही काही निष्कर्म अजून झालेले नाही. मग त्या आशा पूर्ण करण्यासाठी तर कर्म तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण कर्म जर तुम्ही केलं नाही तर त्या आशा तरी कशा पूर्ण होणार आहे. म्हणून निरीच्छ जीवन झालं पाहिजे. वास्तविक पाहिलं तर आशा असेल, इच्छा असेल, ह्या माणसाला दुःखदायी आहे, दुःख देणारे आहे, दुःखाला प्रसवणारे आहे. असं म्हणतं शास्त्र की आशा ते परमम दुःखम, नैराश्य ते परम सुखम. आशा ही दुःखाला प्राप्त करून देणारी आहे आणि नैराश्य हे परम सुखाला प्राप्त करून देणार आहे. नैराश्य म्हणजे काही उदासीनता नाही, नैराश्य म्हणजे काही जो काही निराशता आहे, ती हताशपणा आहे ती नाही. तर नैराश्यता म्हणजे निरीच्छ जीवन. नैराश्यता म्हणजे ज्याच्या जीवनातील इच्छा संपलेली आहे, ज्यांच्या जीवनात काही मिळवण्याची आशा शिल्लक राहिली नाही, ज्यांचं जीवन हे आत्मतृप्तीने भरलेलं आहे, ज्यांचं जीवन हे आत्मसंतुष्टीने भरलेलं आहे, असे जे काही आत्मसंतुष्ट, आत्मतृप्त असे जे काही आहे ते पुरुष की ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही पद्धतीने आशा शिल्लक राहिलेली नाही, असे निष्क्रम्य पुरुष हेच या ठिकाणी या अवस्थेला प्राप्त होऊ शकतात. म्हणून पहिली सर्वप्रथम काय करावं लागेल तर निरार्थता निरीच्छ व्हावं लागेल, इच्छाचे त्याग करावा लागेल, मग संतुष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होईल. पुन्हा माऊली सांगतात, म्हणून ऐके पार्था, जया निष्क्रम्यपदी असता, त्या उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. ऐका, म्हणून हे अर्जुन ऐक, ज्याला निष्क्रम्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने उचित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. ज्याला निष्क्रम्य सुद्धा व्हायचं आहे, ज्याला निष्काम व्हायचं आहे, तरी सुद्धा त्या व्यक्तीने या उचित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. कारण निष्कामता, निष्क्रम्यता ही काही एकदम तुम्हाला प्राप्त होणार नाही, ही तुम्हाला प्राप्त होईल कर्मातूनच. ज्यावेळेस तुम्ही कर्म आरंभ करसाल आणि कर्म आरंभ करून कर्माची फळाची आशा धरणार नाही, कर्म तुम्ही करसाल परंतु निरीच्छ भावने कर्म करसाल, एखाद्या कर्मापासून तुम्हाला सुख आणि एखाद्या कर्मापासून दुःख असं तुमच्या जीवनामध्ये घडणार नाही. एखादी चांगली गोष्ट घडली म्हणून फार तुम्ही संतुष्ट होसाल असं नाही, आणि एखादी वाईट गोष्टी घडली म्हणून फार दुःखी होसाल असं नाही. अशी अवस्था जर तुमच्या ठिकाणी निर्माण झाली, अशी अवस्था तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, असा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, तर समजायचं की तुम्ही आता नैष्क्रम्य पदाकडे वाटचाल करत आहे. परंतु तोपर्यंत, जोपर्यंत नैष्क्रम्य अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, कर्माचा त्याग करता येणार नाही वा कर्म करावंच लागेल. कर्म केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि आपलिये चाडे आपा दिले हे मांडे, की तेजिले कर्मसांडे ऐसे आहे. पुन्हा माऊली सांगतात, आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ती व्यवस्थित घडते, किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसन्यास घडतो. असे आहे काय? अरे, आपल्या इच्छेप्रमाणे आपण कर्माचा स्वीकार केला आणि म्हणजे व्यवस्थित घडतं, आणि कर्माचा त्याग केला तर कर्मसन्यास घडतो, असं आहे का? नाही. अरे, काही लोक समजा कर्म करतात, मग कर्म करतात तर प्रत्येकजण कर्म करतो, मग त्याच्या इच्छेप्रमाणे कर्म केल्यानंतर त्याला समाधानच प्राप्त होतं असं आहे का? नाही. त्याच्या मनासारखंच होतं असं आहे का? नाही. अरे, एखादा धंदा बिझनेस तो सुरू करतो, आणि बिझनेस सुरू केल्यानंतर बिझनेस स्टार्ट करतो, आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्या बिझनेसला रिस्पॉन्स मिळत नाही, त्याला प्रतिसाद मिळत नाही, मग डाव फसतो. आणि डाव फसल्यानंतर मग त्याच्या मनामध्ये जी आशा निर्माण झालेली असती, किंवा जी काही त्याच्या मनामध्ये कर्म करून संतुष्टी मिळवण्याची किंवा कर्म करून समाधान प्राप्त करण्याची आशा निर्माण झालेली असती, ती पूर्ण होत नाही. मग पूर्ण होत नाही तर मग अशा पद्धतीने ते पूर्ण
होत नाही. मग आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ती व्यवस्थित घडतं असं नाही. मग जरी आपण कर्म केलं तरी त्या कर्माचं फळ आपल्याला व्यवस्थितच प्राप्त होतं असं नाही. कर्म तुम्ही करा, परंतु फळ देणे तुमच्या हातामध्ये नाही. फळ देणं हे भगवंताच्या हातामध्ये आहे. भगवंताच्या इच्छेने तुम्हाला मिळेल. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे व्यवस्थित घडतं असं नाही, किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसन्यास घडतो असं नाही. तुम्ही जरी म्हणलं की आम्ही कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसन्यास झाला असं नाही. कर्माचा त्याग अंतःकरणातून होणं इतकी सहज आणि सोपी गोष्ट नाही. मी करता नाही हे असं मनामध्ये येणं ही फार सोपी गोष्ट नाही. अरे एखादं वाईट कर्म माणसाकडून घडल्यानंतर देवाला म्हणू शकतो आपण की देवा तू हे सगळं करणार आहे, तू सांभाळून घे. पण एखादं चांगलं कर्म केल्यानंतर लगेच आपण त्याला आपल्याकडे श्रेय घेतो, आपण आपल्याकडे श्रेयवाद घेतो आणि आपण म्हणतो की मी केलं आहे, मी करता आहे, मी करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे आपण काय करतो, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. चांगलं कर्म केलं, 4 लोकांमध्ये आपण आपली पाठ थोपटून घेतो. वाईट कर्म झालं तर म्हणतो की देवा हे माझ्याकडून घडलं, हे देवा तुला समर्पित. म्हणजे चांगलं कर्म मी केलं, वाईट कर्म हे माझ्या कर्माने, माझ्या नशिबाने किंवा देवाला समर्पित करायचं असं नाही. म्हणून तुम्ही एखादं कर्म हातात घेतलं म्हणजे त्याचं व्यवस्थित घडतं असंही नाही, आणि तुम्ही कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मत्याग घडतो असंही नाही. पुन्हा माऊली सांगतात, हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखुनी पाहिजे, परी तिजिता कर्म न तेजे निभ्रांत मनी. किंवा सांगतात की ज्याप्रमाणे हे उगीचच अयोग्य बोलणे आहे, साधकाने याचा नीट विचार करून पाहिले तरी कर्म जरी टाकले असले तरी ते टाकले जात नाही. हे तू निश्चितपणे समज. अरे एखाद्या साधकाने हे माऊली म्हणतात हे उगीच अयोग्य बोलणं आहे की साधकाने जर नीट विचारून करून पाहिला तर कर्म जरी टाकले तरी ते टाकले जात नाही. त्याने जरी म्हणलं की मी कर्माचा त्याग केला आहे, मी कर्म स्वीकारत नाही किंवा मी कर्म माझ्यावर घेत नाही, तरीही सुद्धा ते कर्म टाकल्या जात नाही. ते कर्म झाल्यानंतर त्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. म्हणून अशा पद्धतीने कर्म जे आहे त्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळतंच, फळ भोगावंच लागतं. म्हणून त्यांनी जरी ठरवलं की मी या कर्माचा त्याग केला आहे, पण कर्म मात्र त्याचा त्याग करू शकत नाही. जसं म्हणतात हजारो गायीमध्ये जसं एखाद्या गायीचं वासरू असेल तर ते बरोबर त्याच्या आईकडेच जातं, तसं आपल्या कर्माचं गत तशीच आहे. आपण कर्म केलं तरी कर्माचं फळ आपल्याला भोगायला येत असतं. मग ते चांगलं असो वाईट असो काही असो, आपण चांगलं कर्म केलं ते चांगलंही फळ त्याला भोगायला येतं, वाईट कर्म असेल तर वाईट ही फळ आपल्याला भोगायला येत असते, भोगूनच फेडावं लागतं. म्हणून अशा पद्धतीने कर्माचा त्याग करणं किंवा नैष्कर्म्य होणं इतकी सहज आणि सोपी गोष्ट नाही, हे साधकाने लक्षात ठेवलं पाहिजेत. की एखाद्याने म्हटलं की नाही मी आता निष्कर्म झालो आहे, मला काही जीवनामध्ये आशा नाही, मी निरीच्छ झालो आहे, माझं जीवन आता आशेच्या बाहेर गेलेलं आहे, माझी अवस्था अशी झाली आहे की माझ्या जीवनामध्ये आता मला काहीच मिळवायचं नाही, सगळं जे आहे ते मला आता काही मिळवायची आशा नाही, इच्छा नाही. परंतु तरीसुद्धा अंतःकरणामध्ये सुप्त वासना असते, सुप्त आशा असते, आणि त्या सुप्त आशेच्याद्वारे तो काय करत असतो, कर्म करत असतो. म्हणून तो एवढ्या सहजासहजी काय होत नाही, तर त्यातून तो निरीच्छ होत नाही किंवा निष्कर्म होत नाही, त्याचे जीवन निष्कर्म अवस्थेला प्राप्त होत नाही. म्हणून त्याने कर्म करावं, कर्म केलं पाहिजे, अशा पद्धतीने भगवंताचा अर्जुनाला सांगणं आहे किंवा त्याचा आग्रह आहे की अर्जुना तू कर्माचा त्याग एकदम करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने या श्लोकावर आज चिंतन झालेलं चिंतन जे आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.